जुलै 1942मध्ये राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेसने भारत छोडोचा नारा दिला आणि आंदोलन पेटले. तत्कालीन ब्रिटिश प्राईम मिनिस्टर सर विन्स्टन चर्चिल हे त्यांच्या बेदरकार वृत्तीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी तत्काळ भारताच्या व्हाईसरॉयला टेलिग्राम केला आणि सांगितले, काँग्रेस नेते गांधी, नेहरू, पटेल, राजेंद्र प्रसाद सर्वांना अंदमान किंवा सेशेलच्या कारागृहात तत्काळ उचलून टाका. बाबासाहेब त्यावेळेस व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे सदस्य होते आणि त्यांच्यासोबत लोकमान्य टिळकांचे पट्टशिष्य आणि तत्कालीन काँग्रेसचे मोठे नेते लोकनायक डॉक्टर माधव श्रीधर अणे हे देखील काउन्सिल सदस्य होते. दिल्लीमधील काउन्सिल मीटिंगमध्ये जेव्हा व्हाईसरॉयने घोषणा केली की महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, बाबू राजेंद्र प्रसाद या सर्वांना अंदमान किंवा सेशेलच्या जेलमध्ये पाठवण्यात येणार आणि हा निर्णय प्राईम मिनिस्टर चर्चिल यांचा आहे, तेव्हा या निर्णयाला विरोध करण्यासाठी हिंमत तिथे असणाऱ्या उच्चवर्णीय हिंदू, मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन कुठल्याही सदस्यांची झाली नाही. आपल्या धैर्य आणि स्पष्ट वक्तेसाठी प्रसिद्ध असणारे लोकनायक डॉक्टर माधव श्रीधर अणे यांनी देखील विरोध केला नाही. त्यांनी प्रस्तावाला संमती दर्शवली. या प्रस्तावाला फक्त आणि फक्त विरोध केला बाबासाहेबांनी आणि त्यांनी विरोध करताना सांगितले, गांधी, नेहरू, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद हे काही खुनी नाहीत, गुन्हेगार नाहीत. ते जनतेचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना अंदमान किंवा सेशेल कारागृहात पाठवू नये. बाबासाहेबांच्या प्रखर विरोधामुळे ब्रिटिश सरकारने काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अंदमानला न पाठवता अहमदनगर कारागृहात ठेवले. प्राईम मिनिस्टर विन्स्टन चर्चिल म्हणजे काही साधारण पंतप्रधान नव्हते. स्टॅन्ली रूझवेल्ट चर्चिल ह्या सर्व शक्तिमान जागतिक नेत्यांपैकी ते एक होते. दुसऱ्या महायुद्धाचे हिरो म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता आणि ब्रिटिश वसाहतीमधील दडपशाहीसाठी ते प्रसिद्ध होते. स्वतःच्या देशबांधवांवर 2500 वर्ष अन्याय करणारे इथले धार्मिक, राजकीय, सामाजिक सत्ताधारी इंग्रज, तुर्क यांच्यासमोर मात्र टांगे टाकत. एवढी उघड आणि स्पष्ट घटना ज्याची प्रत्येक ठिकाणी नोंद होणे गरजेचे आहे, त्याची नोंद इथल्या कलम कसाईक राजकीय तज्ज्ञांनी आणि इतिहासकारांनी मुद्दाम घेतली नाही.